एक आगळा वेगळा असा हा समारंभ होतो आहे. ज्या कर्मवीर भाऊराव पाटलांनी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या हातामध्ये पेन द्यायचं काम केलं आणि अवताकडून गवतीकडे असा हा बहुजन समाजाचा कष्टकऱ्यांचा श्रमजीवी वर्गाचा जो प्रवास झाला की जिथं औत होता एका हातामध्ये आणि दुसऱ्या हातामध्ये दौत द्यायचं काम कर्मवीर भाऊराव पाटलांनी केलं आणि गेल्या 107 वर्षांमध्ये लाखो कुटुंबांच्या झोपडीमध्ये एक ज्ञानाचा प्रकाश निर्माण करायचं काम केलं. म्हणून खरं तर आज झाडू ते खडू सारख्या विषयावर एक परिसंवादासारखा कार्यक्रम आयोजन करण्याचं भाग्य आपल्या सर्वांना लाभत आहे. ज्या APJ अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनाच्या निमित्तानं दरवर्षी आपण हा कार्यक्रम घेतो आणि त्या APJ अब्दुल कलामांनी भारतासारख्या जगातील सर्वात मोठी लोकसंख्या असलेल्या या देशानं जगाची महासत्ता व्हावं असं एक स्वप्न आपल्या सर्वांसमोर रंगवलेलं होतं आणि विशेषत्वानं लहान मुलांपासून तर तरुणांच्या मनामध्ये एक स्फुल्लिंग पेटवण्याचं काम ज्या अब्दुल कलामांनी केलं त्यांचा विचार असा होता की कुठल्याही देशाचं भविष्य त्या आधारे ठरत असतं की तिथल्या तरुणांच्या ओठांवर कुठल्या पद्धतीची गाणी आहे आणि हातामध्ये कोणत्या प्रकारचं पुस्तक आहे त्यावर त्या त्या देशाचं भवितव्य ठरत असतं, भविष्य ठरत असतं. आणि भारत या देशाविषयी अत्यंत आशादायी आणि सकारात्मक असं चित्र त्यांनी आपल्या सर्वांसमोर उभं केलं आणि त्या दृष्टीनं जे प्रयत्न केले म्हणून त्यांचा जन्मदिवस हा या ठिकाणी आपण वाचन प्रेरणा दिन या नावानं ओळखतो. त्यानिमित्तानं आज या सभागृहामध्ये जी व्यक्तिमत्व जमा झालेली आहेत ती जर आपण पाहिली तर ही सगळी मी ज्याला रयतचं प्रॉडक्ट असं म्हणतो. केवळ दादा पाटील महाविद्यालयाचे ते माजी विद्यार्थी आहेत म्हणून नव्हे तर रयतेनं जे काही एक नवनिर्माण केलेलं आहे, रयतेमधून नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे, ह्या गाण्यामधून जो संदेश द्यायचं काम केलं जातं तो प्रत्यक्षामध्ये गेली 100 वर्ष या ठिकाणी तो संदेश प्रॅक्टिकली या ठिकाणी अवलंबला जातो आहे आणि त्याचं प्रत्यंतर आजच्या या समारंभात झालेलं आहे. खरं तर हा वाचन प्रेरणा दिन आहे की आता काही म्हणजे खास अशा माजी विद्यार्थ्यांचा मेळा आहे अशा दोन्ही पद्धतीने या कार्यक्रमाकडे पाहतात ज्यांना या ठिकाणी आज आपण प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित केलेले आहे. खरं तर ते पाहुणे नाहीतच, ते आपल्या कुटुंबातले एक सदस्य आहेत. मराठी विषयाचे ज्येष्ठ प्राध्यापक म्हणून सेवानिवृत्त झाल्यानंतर ते प्राचार्य झालेले आहेत. आज प्राचार्य ही त्यांची एक स्वतःची वेगळी ओळख आहे. परदेशी सरांनी त्यांचा परिचय बायोडाटा या ठिकाणी सांगून करून दिल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की माणसाच्या आयुष्यामध्ये 2 प्रकारची पुस्तकं असतात की त्याची गुरु असतात. एक तुम्ही जे ज्ञानवंतांनी लिहिलेली पुस्तकं वाचता आणि ज्ञानवंतांचे विचार त्यांच्या अनुभवाचे जे काही बोल त्या ठिकाणी असतात ते तुम्ही आत्मसात करता आणि त्याच्यातून तुम्ही प्रगल्भ होत असतात, हा एक भाग. आणि दुसरं म्हणजे अनुभवाचं पुस्तक, हे फार महत्वाचं असतं. हे अनुभवाचं पुस्तक माणसाला जीवन कसं जगायचं ते शिकवत असतं, जीवनामधल्या संकटांना कसं सामोरं जायचं ते शिकवत असतं. संघर्षमय जीवनावर स्वार होऊन परिस्थितीचं रडगाणं न गाता त्याच्यावर स्वार होऊन उंचीवर कसं जायचं असतं, शिखरावर कसं जायचं असतं ते आपल्याला जीवनातले अनुभव सांगत असतात. आणि मग ज्या विद्यार्थ्यांना 10वीच्या वर्गाला असताना 3 ठेचा खाल्ल्या, मी बऱ्याचदा असं म्हणत असतो की मला सगळे समसुखी आणि समदुःखीच भेटत असतं. काही साम्य मला रंगनाथ सुपेकर सर ज्यांना आपण आज निमंत्रित केलं त्यांच्यात आणि माझ्यात मला खूप साम्य अशी जाणवली. फक्त रंगनाथ सुपेकर हे रंगा नावानं प्रचलित असलेलं त्या काळातलं एक अत्यंत प्रसिद्ध असं व्यक्तिमत्व जे दादा पाटील मध्ये शिकत होते आणि रंगा गँग नावाची काहीतरी एक गँग होती असं मी ऐकलेलं आहे. परंतु झाडू पासून खडू पर्यंत झालेला त्यांचा जो प्रवास आहे, जी संघर्षाची गाथा आहे, खरं तर त्याच्यावर आज चर्वित चर्वण व्हावं, त्याच्यावर आज चर्चा व्हावी आणि आजच्या पिढीला परिस्थितीचं रडगाणं न गाता त्यावर मात करून
आपण पुढे जायचं असतं याचा एक बोध व्हावा म्हणून एक थोडा आगळा वेगळा कार्यक्रम घेतो आहे. केवळ व्याख्यान या कार्यक्रमाचं स्वरूप नाही, तर हा माझ्यामध्ये एक परिसंवाद व्हावा, हा संवाद व्हावा, अनुभवाचे बोल आणि नव्या पिढीची परिस्थिती याच्यामध्ये एक दुवा साधला जावा म्हणून त्यांना निमंत्रित केले. त्यांनी 10वीला 3 टेचा काढल्या. मी पण बऱ्याचदा इंडक्शन प्रोग्राम मध्ये नेहमी म्हणत असतो की माझी 2 वर्ष आयुष्यातली 10वीला ठेच काढल्यामुळेच वाया गेली. पण तो अनुभव जो आहे हा खूप मोठा धडा देऊन गेला, डोळे उघडून गेला. म्हणून नव्या पिढीला काहीतरी एक सांगावं म्हणून आम्ही नेहमी काहीतरी म्हणजे हा अनुभव सांगत असतो की तुम्ही त्या मानानं फार नशीबवान आहात, भाग्यवान आहात की तुम्हाला सगळं मुबलक मिळालेलं आहे. आई वडील तुमच्यासाठी झटतायत आणि त्यांच्या कष्टाचं मोल तुम्हाला ठेवायचं, हा मेसेज आपल्याला सुरुवातीच्या काळात त्या मुलांना द्यावा लागतो. दुसरं आमच्यामधलं एक साम्यस्थळ कुठलं, ते रयतचे विद्यार्थी आहेत, मी पण रयतचा विद्यार्थी आहे. त्यांनी झाडू ते खडू असा प्रवास केलेला आहे, मी पानटपरी ते प्राचार्य असा प्रवास केलेला आहे. तेही प्राचार्य पदावर आरूढ आहेत. त्याच्यानंतर जे काही त्यांनी जीवनामध्ये खास कळगे जे आले किंवा जे स्पीड ब्रेकर्स आले त्याच्यावर असं मुखानं मात करून ते पुढे गेले आणि अगदी ज्याला आपण असं म्हणूयात की लेखनी जी आहे ती लेखनी सुद्धा त्यांनी त्यांच्या अभ्यासाच्या माध्यमातून ती लेखनी जी आहे ती लेखनी वापरून पुस्तकांचं प्रकाशन केलं. आणि त्यातलं जे गाजलेलं पुस्तक आहे ते झाडू ते खडू या नावाचं, की झाडूपासून खडूपर्यंत झालेला हा त्यांचा प्रवास प्रेरणा देणारा असा आहे. म्हणजे एका कवीनं असं म्हटलं होतं की पुस्तकांनी बळ दिलं अंधाराशी लढण्याचं, पुस्तकांनी बळ दिलं अंधाराशी लढण्याचं, जीवनामधल्या दुःखाला उंबरठ्यातच थोपवण्याचं, जीवनामधल्या दुःखाला उंबरठ्यातच ही पुस्तकांची ताकद असते. पुस्तकातून वाचन जे आपण करतो त्या वाचनाची ती ताकद असते. पुस्तकं म्हणजे केवळ काही त्या कागदावर उतरवलेला मजकूर नसतो. ही पुस्तकं आपल्याला आयुष्याचा धडा देत असतात, ही पुस्तकं आपल्याला ज्ञानी बनवत असतात, ही पुस्तकं आपल्याला प्रगल्भ करत असतात, जीवन कसं जगावं कसं राहावं हे सांगत असतात. आणि मग ही लेखनी त्यांनी झिजवली. आपला अभ्यास आपलं संशोधन लावणीसारखा त्यांचा आस्थेचा विषय जरी असला तरी सुद्धा त्याच्या बरोबरीनं त्यांनी वास्तवाचं भान ठेवलं. आणि हे भान ठेवल्यामुळंच त्यांना या सगळ्या परिस्थितीच्या जाणीवा सतत राहिलेल्या आहेत. आणि मग ज्या महाविद्यालयात मी घडलो, ज्या महाविद्यालयात काही अनुभव मी घेतलेले आहेत, बाळासाहेब दादांसारखे आणि सुभाषरावांसारखे किंवा आज जो मेळा जमा झालेला आहे यांच्यासारखे मित्र त्या काळात त्यांना जे मिळाले, आज पहा त्यांच्या प्रेमाखातर ते सगळे जमा झाले. मग बाळासाहेब दादा आहेच जे सातत्यानं या ठिकाणी उपस्थित असतात, आपल्या पाठीशी असतात. सुभाषराव तनपुरे आहेत जे आज माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष आहेत. त्याचबरोबरीनं या ठिकाणी ही मान्यवर मंडळीची जमा झालेली आहे, ज्याच्यामध्ये गणपतराव केंद्रे सर आहेत किंवा घोरपडे सर आहेत, सुनील खोटे सर आहेत, वसंतराव तोरणमल आहेत किंवा सुभाष आपल्या लताताई राऊत आहेत. ही सगळा मेळा हे रयतचं आणि दादा पाटलचं प्रॉडक्ट. त्यांच्या प्रेमापोटी आणि आपल्या कॉलेजच्यासाठी ही सगळी मंडळी जमा झाली. आपण सर्वांनी ज्यावेळी त्यांचा आजीव सदस्यत्वाची पावती हे करत असताना टाळ्या वाजवल्या की महाविद्यालयामध्ये माजी विद्यार्थी संघ हा जो कार्यरत झालेला आहे, रजिस्टर्ड झालेला आहे, की प्रत्येक आजी विद्यार्थी हा त्या महाविद्यालयाचं त्या काळातलं एक कच्चं मटेरियल असतं, कच्चं मटेरियल. आणि महाविद्यालयातून बाहेर पडल्यानंतर जीवनाच्या प्रवासात तो विशिष्ट ठिकाणी पोहोचतो त्यावेळी ते महाविद्यालयाचं प्रॉडक्ट झालेलं असतं, रयतेचं प्रॉडक्ट झालेलं असतं. आणि असं हे रयतचं एक प्रॉडक्ट आहे. म्हणजे सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेल्यांना सगळ्या गोष्टी मुबलक मिळतात सगळ्या. त्यामुळे त्यांना त्याच्याविषयी किंवा त्यांनी एखादी उंची गाठली तर काही वाटत नाही. पण ज्यावेळी सामान्यातल्या सामान्य घरातला मुलगा की झाडू हातात असलेल्या कुटुंबातला मुलगा हातातला झाडू झाडता किंवा हातातल्या झाडूशी खेळता जेव्हा प्राचार्य पदापर्यंत पोहोचतो त्याचं एक मोठं कौतुक असतं, नवल असतं. तुम्ही आणि कुणीच असे नाही आहोत की ज्याचे सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आले. त्यामुळे ही सगळी जी काही ही सर्वसामान्य कुटुंबातून त्या काळामध्ये जन्माला आलेली आणि रयतच्या ह्या सगळ्या कार्यशाळेत घडलेली ही व्यक्तिमत्व आहे.
आणि मग रंगनाथ सुपेकर सर यांनी आजीव सदस्यत्व पद स्वीकारत असताना आम्ही मागच्या आठवड्यामध्ये एकत्र आलो, म्हणजे बाळासाहेब दादा आणि त्यांनी लीड घेऊन 83-84 पर्यंतच्या बॅचचा एक मेळा घेतला होता. आणि त्या मेळ्यामध्ये त्यांनी 1,11,000 रुपयाची देणगी ज्यावेळी तिचा चेक प्रदान केला, तर रयतच्या विद्यार्थ्यांना जाणीवा कशा असतात, आपण ज्या ठिकाणी घडलो, आपण ज्या ठिकाणी शिकलो, आपण ज्या ठिकाणी मोठे झालो, त्याच्याविषयीची जाणीव रयतचा विद्यार्थी कधीच विसरत नाही, कधीच विसरत नाही. आणि ही जाणीव ठेवून खरं तर गेली 3 वर्ष दिवाळीला सोडून आपण भाऊबीजेच्या दुसऱ्या दिवशी माजी विद्यार्थ्यांना या ठिकाणी दिवाळी फराळासाठी निमंत्रित करतो. 400 ते 500 माजी विद्यार्थी जमा होतात. दिवसभर छानपैकी त्यांचा मेळा या ठिकाणी भरतो, स्नेहसंमेलन होतं. आणि मग दिवाळी फराळाला जोडून एक खेळीमेळीच्या वातावरणात जुने सवंगडी, जुन्या मैत्रिणी एकत्र आलेले असतात. छान असा माहोल या इथल्या या प्रांगणामध्ये निर्माण झालेला असतो. याही वर्षी आता दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आपण भाऊबीजेच्या दुसऱ्या दिवशी हा मेळा घेतोच आहे. यालाही 400 ते 500 माजी विद्यार्थी जमा होणारच आहे. तर रंगनाथ सुपेकर हे पहिल्या वर्षापासून त्यांच्या गँगसह, जिला रंगा गँग आपण म्हणतो, एवढंच नव्हे तर त्यावेळेसचे जे जे त्यांचे सवंगडी आहेत त्यांच्यासह आवर्जून हजर असतात. म्हणजे ते केवळ आज सदस्यत्व त्यांनी जरी घेतलेलं असलं तरी एक कृत्रिम भाग आहे, तो कृत्रिम भाग आहे. परंतु त्यांची जी नाळ या महाविद्यालयाशी जी जोडली गेलेली आहे ती अशी घट्ट आहे आणि त्यामुळे उत्स्फूर्तपणानं ते त्या कार्यक्रमाला हजर असतात. आणि मागच्या एक 8-10 दिवसांपूर्वी ह्या सगळ्या मंडळींनी त्यांच्या काळातल्या 2-3 वर्षातल्या बॅचचा जो मेळा घेतला तो इतका भन्नाट झाला. मी दिवसभर त्या दिवशी या ठिकाणी होतो, खूप भन्नाट झाला. इतक्या भावा आतुर झालेली ही सगळी माझी विद्यार्थी पाहिल्यानंतर किती त्यांना भरता आलेलं होतं मी पाहिलं. एकमेकांविषयीच्या 40 वर्षांनंतर जागा झालेल्या आठवण, महाविद्यालयातल्या आठवण, त्या काळातली रुसवी फुगवी, त्या काळातले भांडण तंटे, सगळ्या गमती जमती चाललेल्या होत्या. आणि असं हे माझी विद्यार्थी हे प्रॉडक्ट असतं. आणि आपल्या महाविद्यालयाचा माझी विद्यार्थी हा खरंच अत्यंत गुणी आणि निष्ठावान असा आहे, याचं प्रत्यंतर मला सातत्यानं येत आहे. आज त्या निमित्तानं सुपेकर सर जे आहेत ते आपल्या सर्वांशी तर संवाद साधणारच आहेत. काही पुस्तकात मांडलेलं आहे तर आहेच, पण आपल्या अनुभवाचे कण या ठिकाणी ते ओतणार आहे. या ठिकाणी जमा झालेली मंडळी जी आहेत त्यांच्या आठवणींनाही या निमित्तानं उजाळा मिळणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, खरं तर त्यांना आपल्याला ऐकायचं आहे. म्हणजे 89चा काळ त्यांच्या विद्यार्थी दशेचा आणि शिपाई पदावर त्यानंतर झालेली भरती आणि त्याच्यानंतर झालेला सगळा तो प्रवास, तर तो एक भन्नाट असा प्रवास आहे. त्यातल्या बऱ्याच गोष्टींशी आपलेही अनुभव जोडले गेलेले दिसतील तुम्हाला, सामने त्याच्यामध्ये दिसणार आहे. आणि मग या ठिकाणी त्यांना खरं तर आपल्या सर्वांना ऐकायचं आहे. मी आज खास त्यांच्या स्वागतासाठी थांबलोय सर. म्हणजे मला हा कार्यक्रम फायनल झाल्यानंतर, तारीख फायनल झाल्यानंतर 2 दिवसापूर्वी विद्यापीठाचं एक पत्र आलं आणि एका संस्थेच्या प्राचार्यपदाच्या मुलाखतीसाठी एक्सपर्ट्स म्हणून जायचं आहे आणि तिथं तर आपल्याला जावंच लागणार आहे. परंतु आलेल्या आपल्या मित्राचं आपण स्वागत करणं आवश्यक आहे. मी मित्र यासाठी म्हटलं की विद्यार्थी आहे, पण मित्र का? आम्ही दोघंही मराठी विषयाचे आहोत, आम्ही दोघंही लेखक, समीक्षक, अभ्यासक आहोत, आम्ही दोघंही रयतचं प्रॉडक्ट आहोत, आम्ही दोघांनी 10वीला टक्के टोपे खाल्लेले आहेत, आम्ही दोघंही अत्यंत कष्टकरी कुटुंबातूनच पुढे आलेलो आहोत. आणि मग अशा मित्राचं स्वागत करून न केलं तर ते मला रुकरुक राहिली असती. म्हणून मी त्यांच्या स्वागतासाठी खास थांबलो आणि त्यांनाच थोडी विनंती करून वेळ मागून घेतला की मला आधी थोडंसं बोलू द्या, मला तुमच्याविषयी पण बोलता येईल, या दिनाच्या निमित्तानं काही भाष्य करता येईल आणि दोन्हींचा मेळ साधून तुम्ही मग मुलांशी संवाद साधू शकता. मी या ठिकाणी त्यांचं महाविद्यालयाच्या वतीनं स्वागत करतो. आज या ठिकाणी आपण हा वाचन प्रेरणा दिन साजरा करत आहोत, याच्या निमित्तानं शुभेच्छा देतो. 2 दिवसावर आलेल्या दिवाळी सणासाठी तुम्हाला मी आगाऊ शुभेच्छा देतो. आणि त्याचबरोबरीनं ज्या APJ अब्दुल कलामांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण आज या ठिकाणी किंवा जन्मदिनाच्या निमित्तानं एकत्र आलेलो आहोत, त्या APJ अब्दुल कलाम यांना विनम्र अभिवादन करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय गरज.